ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 150 अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग। श्री गणेशाय नमः। मग चमत्कारला म्हणे, ये जळीची मा तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षराचेनी। ये पदे नवती फुडिया, गगनाची या घडिया, येथ आमुची मती बुडालिया, थावो न निघे। वाचुनी जाणा वयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी, यादवेंद्रा। मग विनविले सुभटे, हा होजी ये एक वाटे, सातही पदे अनुच्छिष्टे, नवले आहाती। एरवी अवधानाचे नि वाहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचे नि अंगवणे, बोलो लाहाती। परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला। कानाचेनी गवाक्षद्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे, अवधान ठकले। मग काहीतरी चमत्कार झाला आहे असे वाटून अर्जुन म्हणतो, मा म्हणजे अहो, ही वाक्य म्हणजे जळात पडलेल्या तारांगणाच्या प्रतिबिंबाप्रमाणे होय। या अक्षरांच्या असलगपणे म्हणजे सुगमपणामुळे, सुलभपणामुळे व सुंदरपणामुळे मी कसा झकविलो म्हणजे फसलो गेलो पहा। ही फुडिया म्हणजे खरोखर केवळ अक्षरांची पदे नव्हेत, तर ह्या जणू काही गगनाच्या घड्याच आहेत, आणि यात आमच्या मतीने कितीही बुड्या मारल्या तरी त्याच्या अर्थाचा थांग लागणे कठीणच आहे। मग ही फळे जर घेता येत नाहीत, तर ती पदे वाचून जाण्याची गोष्ट तरी कशाला करायची। जीवी म्हणजे मनात असा विचार करून किरीटी म्हणजे अर्जुनाने पुन्हा आपली दृष्टी यादवेंद्र श्रीकृष्णाकडे वळविली। मग सुभटे म्हणजे पराक्रमी अर्जुनाने भगवंताला विनंती केली की अहो, आपल्या वचनात एकवटलेल्या या सातही पदांमधील निरनिराळी आश्चर्यकारक प्रमेये, अनुच्छिष्टे म्हणजे ज्यांच्या अर्थाचा उलगडा कोणी केला नाही अशी राहिली आहेत, हे मोठे नवलच आहे। एरवी अवधानाचेनी वाहिलेपणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकत नसताना नाना सिद्धांतांचा उलगडा होणे शक्यच नाही। पण केवळ श्रवणाच्या अंगवणे म्हणजे योगाने व सामर्थ्याने तरी आपल्या बोलांचा अर्थ लाहाती म्हणजे लाभेल काय। पण देवा, हे तसेही नाही। त्यातून आपले बोलणे काही साधारण नव्हे। त्यातील अक्षरांचा मेळावा पाहून माझ्या विस्मयाच्या जीवाला देखील विस्मय झाला आहे। कानाच्या गवाक्षरे म्हणजे झरोक्याच्या वाटेने आपल्या बोलांचे रश्मी म्हणजे किरण आत शिरले नाहीत, तोच त्यांच्या चमत्काराने माझे अवधान ठकले म्हणजे माझी बुद्धी कुंठित झाली आहे। तेवीची अर्थाची चाड मज आहे, ते सांगताही वेळूनच आहे, म्हणून निरूपण लवल आहे की जो देवा। ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिप्राय दृष्टीसुनी, तेवीची माझी शिरवणी आरती आपुली। कैसा पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंघो नेदी शिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव, देवो सरला। अहो श्री गुरुते जै पुसावे, तै येणे माने सावध हो आवे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची। आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्री हरीचे बोलणे, संजयो आवडलेपणे सांगैल कैसे। त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याची मला फार चाड म्हणजे इच्छा आहे। हे सांगण्यासाठी जो वेळ चालला आहे, तोही आता मला सहन होत नाही। म्हणून देवा, आपण त्या अर्थाचे निरूपण लवल आहे म्हणजे सत्वर करा। अशा रीतीने मागे काय सांगितले ह्याचा पडताळा घेऊन व पुढे देव काय सांगतील त्याच्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून आणि त्यातच आपली ऐकण्याची आरती म्हणजे तीव्र इच्छा दर्शवून अर्जुनाने विचारले। अर्जुनाची प्रश्न विचारण्याची जाणीव, चतुराई व शैली कशी आहे पहा।
तो भिडेची शिव म्हणजे सीमा तर उल्लंघन करीत नाही आणि तरीही श्रीकृष्णाच्या हृदयास खेव म्हणजे आलिंगन देण्यास सरसावला आहे. अहो, श्री गुरुला जेव्हा पुसावे म्हणजे काही विचारावयाचे असेल, तेव्हा त्या मानाने सावध होऊन व मर्यादा राखूनच विचारावे लागते. हे सर्व तो सव्यसाची अर्जुनच जाणतो. आता त्या अर्जुनाचे प्रश्न करणे आणि त्यावर श्रीहरीचे उत्तरात्मक बोलणे अतिशय आवडल्यामुळे संजय कशा प्रेमाने सांगेल ते ऐका. ती अवधान द्यावे गोठी, बोलीजेल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दिठी, उपेगा जाये. बुद्धीची या जिभा, बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा, इंद्रिये जिती. पहा मालतीचे कळे, घाणासी कीर वाटले परिमळे, परी वरचिला बरवा काही डोळे, सुखिया नव्हती. तैसे देशीयेची या हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाची या गावा, लेसा जाईजे. ऐसेनी नागरपणे, बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. त्या निरूपणाच्या गोठी म्हणजे गोष्टीकडे नीट अवधान म्हणजे लक्ष द्यावे. ते नीट सरळ मराठी म्हणजे मराठी भाषेमध्ये सांगितले जाईल. ज्याप्रमाणे कानांच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो, त्याप्रमाणे बुद्धीच्या जिभेने ओलांचा गाभा म्हणजे रसरूप अर्थ न चाखता केवळ अक्षरांच्या भांबा म्हणजे शोभेने सर्व इंद्रिये जगतील म्हणजे त्यांचे समाधान होईल. अहो, असे पहा की मालतीच्या कळ्यांच्या परिमळाने घ्राणासी म्हणजे नाकाला कीर म्हणजे बरे वाटेल, पण त्यांच्या बरवा म्हणजे सुंदरपणाने डोळ्यांना सुख होणार नाही काय? त्याप्रमाणे देशी मराठी भाषेच्या हवावा म्हणजे सौंदर्याने इंद्रिये सुखाचे राणीवा म्हणजे राज्य करतील व सुखावतील आणि मग त्यांना सिद्धांताच्या गावाला चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे बोलांचे बोलणे म्हणजे शब्दांचे शब्द पण निमते म्हणजे शांत होते, ते बोलणे मी सुंदर रीतीने सांगेन, ते तुम्ही ऐका. असे निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणाले. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. अशा रीतीने उपनिषदे, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूपी असलेल्या श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील ज्ञानविज्ञान योग नामक 7वा अध्याय पूर्ण झाला. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तमोऽध्यायः. अशा रीतीने ज्ञानदेवांनी रचना केलेल्या भावार्थ दीपिका नामक ग्रंथामधील 7वा अध्याय संपूर्ण झाला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.